रोहित आर्यानं अभिनेत्री रुचिता जाधवलाही संपर्क केला होता। रुचिता जाधवनं सोशल मीडियावर याबद्दलची एक पोस्ट शेअर केली। 4 ऑक्टोबरला रोहित आर्यानं कॉल केला होता अशी माहिती रुचिता जाधवनं दिली। पवईमध्ये जी घटना घडली तीच घटना त्यानं मला कॉलवर सांगितली होती। पवईत जे घडलं तीच स्क्रिप्ट कॉलवर सांगितली होती असं रुचिता जाधव हिनं म्हटलं। अभिनेत्री रुचिता जाधवला सुद्धा रोहित आर्यानं संपर्क केल्याची माहिती आता समोर येते। रोहित आर्या याच्याबरोबर तुमचा संपर्क कधीपासून आहे आणि 4 ऑक्टोबरला त्याने तुमच्या सोबत संपर्क साधला फोनवरतून, त्यावेळेस तुमच्यात आणि रोहित आर्यामध्ये काय संभाषण झालं नाही? तो बोलला माझ्याशी जेव्हा मी 7:30 वाजता एकमेकांशी बोललो, 9 मिनिटं बोललो। त्यात त्यांनी मला अख्ख्या स्टोरीची नरेशन दिली आणि ती वेडनेसडे हा जो चित्रपट आहे त्याला त्यांनी कंपेअर केलेली स्टोरी आणि सांगितलेलं की जो व्यक्ती किडनॅप करतोय तो अतिशय एक चांगला ह्युमन आहे, एक म्हणजे स्वतः अडकलेला आहे आयुष्यामध्ये। तर मी त्याला बोललेलं हे सगळं ठीक आहे। सेम स्टोरी जी पवईमध्ये झाली ते त्यांनी मला नरेट केली चित्रपटाच्या ह्यानी। त्याला मी बोललेले माझा रोल काय ह्याच्यामध्ये, तर तुम्हाला बोललेला की तू आपण शिक्षिका म्हणून तुला अप्रोच करू शकतो जी त्या पोरांबरोबर किडनॅप होते, किंवा एक पेरेंट जे त्या किडनॅपरचं मेसेज ऐकून समजून मीडियावाल्यांपर्यंत किंवा जे अधिकारी आहेत ऑफिशियल्स आहेत त्यांच्यापर्यंत ते पोचू शकतो आपण। आणि हा सगळा बोलणं झालं। मी त्याला म्हणाले मी विचार करते। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय मंगणी, TV9 मराठी।